विश्वासाने बोलूशी वाटायला लागलं, पण टाळ्या वाजवायला पाहिजे. हे तुमची तारीफ आहे, माझी नाही. आणि लक्षात घ्या, याच्यानंतर कोणीतरी संध्याकाळपर्यंत तरी विचार करेल की बाबा ह्या सुदर्शनाताई आल्या होत्या आणि काहीतरी फेकून गेले, एवढं तरी माझं कडूपणाने नाव घ्यायला पाहिजे ना. तेव्हा त्या ताई किती हसतायत. एक सांगायचा अर्थ, हा मजाक नाहीये, हा संस्कार आहे, विचार आहे आणि हा एज्युकेशन आहे. ज्ञानचं पावित्र्य कोणी हातात घेतलं. पूर्वी दादा तुम्ही बघा टोपी घातलेली, अजून तुम्ही आपला संस्कार, आपले महाराष्ट्रीयन संस्कार विसरला नाहीये. तसं आपण आपला महाराष्ट्र किती इंग्रजी माध्यम शाळामध्ये असू द्या, पण आपल्या मुलांचा संस्कार आपण सोडायला नाही पाहिजे. मला दादांकडे बघून एवढंच बोलूशी वाटायला लागलं बरं का. त्यामुळे आपण बघा, आता हा शहर झाला पिंपरी चिंचवड, पूर्वी गाव होता आणि आजही किती ठिकाणी गावासारखं वातावरण आहे. मी पण एक गावातलीच मुलगी आहे. मी ह्या विचाराने आले की मला इथे पुण्या शहरामध्ये शिक्षण पाहिजे. शिक्षण शोधता मी असं विचार केला की अरे मी एक गावाची मुलगी, मी एक शिक्षण घेऊ शकत नाहीये, म्हणून मला शहरात यायला लागलं. आणि काही अडचणीमुळे माझं शिक्षण थांबतो आणि पुढे मी परत शिक्षण करते. त्यावेळेसच मी शपथ खाल्ली सुदर्शना त्रिगुणायतनी की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये इंग्रजी माध्यमच्या शाळा चालू करू, कारण की शाळांची गरज आहे. एक पण मुलगा बिगर शिक्षणाचा राहता कामा नाही. आणि हे एक वसाहत तुम्ही पण घ्यायला पाहिजे. तुम्ही तर शहरामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही हे करू शकता की बाबा माझ्या ह्या भागामध्ये आपल्या प्रीतीताईंनी किंवा भारतीताईंनी शाळा चालू केलेली आहे, तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो की ताई तुम्हाला काय मदत हवी आहे. जर हा ज्ञान देणारा मुलगा, माझा मुलगा चांगला आहे, चांगले संस्कार घेतो, शेजारचा मुलगा दारू पितोय किंवा तो वेगळा शिवे देतोय किंवा त्याचे आई वडील असे वागतात नाही, आपण त्यांनाही सुधारायचा प्रयत्न करा, तर आपलं देश सुजल सुफल आणि निर्मळ होईल. हे सरकारची जिम्मेदारी नसते की प्रत्येक कुठे पण काही बलात्कार झाला, कुणावरती छेडछाड झाली, कुणाचं मर्डर झालं तर सरकारचे डोळे नसतात प्रत्येकाच्या घरी किंवा प्रत्येका गळीबोलीमध्ये. हे मी पण सरकार आहे, मी पण एक जिम्मेदार नागरिक आहे, मी पण एक समाजसेवक आहे आणि मी पण एक चांगला नागरिक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्या मुलाला तुम्ही सांगू नका की डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय. तुम्ही आपल्या मुलाला सांगा की मला एक चांगलं नागरिक व्हायचंय आणि मी नक्कीच एक चांगल्या बहिणीचं एक आदर ठेवेल. माझ्या बहिणीला मी जसं एक आदर इज्जत देईल, तसंच मी माझ्या समोरच्या मुलींना पण एक इज्जत देईल. असे नागरिक घडवा तुम्ही. या मुलांना असं संस्कार या शाळेमध्ये मिळतं हे मला माहिती आहे. आणि मी माझे प्रत्येक शाळेमध्ये विजिट असते किंवा विचार असते, आम्ही एक असं विचार करतो की बाबा तुम्हाला काही अडचण आहे का, तर मला ते बोलतात आम्हाला काही अडचण नाही, आम्हाला खूप चांगले दादा भेटलेले आहे, त्यांची खूप चांगली जागा मिळालेली आहे आणि खूप चांगले पालक मिळालेले, तर आम्हाला अडचणीचा विषय नाही आहे. इथे आपल्याला शिक्षण किती मोठ्या प्रमाणात, जसं आज आपला मुलगा पहिलीला दुसरीला आहे, आपला मुलगा कसं कॉलेजमध्ये जाईल ते मी आश्वासन द्यायला आपल्याकडे आलेली आहे. बरोबर. या मुलांना सिटीमध्ये पुढे न जाता इथेच कसं चांगलं एज्युकेशन मिळेल हे मी तुम्हाला सांगायला आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे मला असं वाटतं 200 मुलं असेल, 200 पालक असेल, तर आपले 1000 पालक कसे होतील ह्या गोष्टीवरती तुम्ही पण करा आणि तुम्ही पण करा की आपल्याला आपलं प्रेमायसेस कसं मोठं होईल, पुढे शाळा कॉलेज आपण कसं प्रमाणात चालू करू शकतो, ह्या गोष्टीला आपण विचार करा. आणि ही शाळा तुमचीच यांचीच नसून आमचीच नसून ही शाळा आपली आहे आणि आपण एक कुटुंब आहे. या कुटुंबात थोडं पण काही झालं तर आपण जसं भांडणं झाले तर आपण आपल्या मध्ये ठेवतात, आपल्यामध्ये आपण परत बोलतो बाई माझा भाऊ खूप चांगला आहे, तो माझ्याशी भांडणं नाही करत, कारण की आपल्याला माहिती आपल्याला समाजामध्ये आपला भाऊ आहे तर आपली इज्जत आहे, आपल्या बहीण आहे तर आपली इज्जत आहे. आणि सगळ्यात प्रथम सगळे एक लोक आहे ज्यांचे मुलं इथे मला वाटतं पहिली दुसरी तिसरी चौथीला आहे, तर आई बापाची सेवा करा. आई बाप आपल्याला जड नको वाटून देऊ. आपण आपल्या मुलांसमोर जे आई वडिलांची इज्जत करतो, त्यांना आपण संस्कार दिलेल्या त्याप्रमाणे आपण वागतो, तर आपली मुलं पण ते शिकतात. प्रथम मी तुम्हाला हे एवढं सांगणार की आपण आपल्या जन्मदाता आई वडिलांचा आदर करा, त्यांची इज्जत करा, त्यांना सांभाळा आणि नंतर आपल्या मुलाकडून आपण अपेक्षा करा की तो पुढे डॉक्टर होणार आहे का इंजिनियर होणार आहे. नाहीतर बोलतील बाबा आली आम्हाला शिकवायला, कारण की इथे शिकवायला नाही आलेलं आहे. मी आज काउन्सिलिंगचं महाराष्ट्रात काम करते. माहीत नाही की तुम्हाला आज 1 लाख लोक जुडलेले, आपल्याला 1 कोटी लोक जोडायचे आणि 1 कोटी लोकांमधले माझ्याबरोबर इथे नक्कीच 20, 25, 100 असतील. किती असतील माझ्याबरोबर वरती हात?
जर चांगलं काम करायला आहे आपल्याला तर दादाचं पहिलं हात आहे तर वरती एवढेच लोक आहे, 20-25 बोलले तेवढेच आहे. माझ्याबरोबर जर चांगलं काम करायचं आहे तर महाराष्ट्रात तुमचं पण आवाज असायला पाहिजे. असे मला 1,02,025 पर्यंत लोकसंख्या माझ्याबरोबर करायची आहे. तर याच्यामध्ये किती लोकांचा हात वरती असेल? तुम्हाला माझ्याबरोबर यायचं नाही आहे, पण आपल्याला लोकांबरोबर जुडायचं आहे, काम करायचं आहे. माझ्या मातोभगिनी पहिलेच विचार करतात, ताई आता खाली आल्यानंतर मी त्यांना भेटणार आणि मला समाजकार्य करायचं हे बोलणार. पण लक्षात घ्या, तुमच्या म्हणजे 24 तासामधलं मी 1च तास घेणार आहे, ते पण आठवड्यातून 1 वेळेस. आणि त्याचे मेन जिम्मेदार हे लोक असणार आहे की बाबा आपल्याला पुढची कुणाचे विषय काही असतात, शिक्षणाचे असतात, कुणाचे प्रॉब्लेम. आमच्या माता भगिनी काही शिक्षण घेऊन पण त्यांना नोकरी नसते. आपण पुढे काम करताना आपल्याला कुठल्या गोष्टीची अडचण येते, पाणी, नळ, टॉयलेट, संडास, बाथरूम हे सगळं नगरसेवक आमदार देतातच तुम्हाला. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय पाहिजे ह्या पद्धतीने आपण काम करू शकतो. तर मी तुम्हाला जास्ती बोलले असेल तर मला माफ करा आणि चांगलं बोलले असेल तर टाळे वाजवा. अजून काही बोलायचं हे ठरवून मी आले होते. मी खूप विचार केला होता की मी मोजकंच बोलेल, एकदम टिपिकल बोलेल, शहरातली आहे आणि आपण निघून. पण मला तुमच्यामध्ये आल्यानंतर असं वाटलं हा माझा परिवार आहे, हा माझा विचार आहे, हे माझा संस्कार आहे. हे यांचंच नाही, हे माझं आहे. म्हणजे हे मला आई म्हणतात त्याप्रमाणे संस्कार माझ्या कुटुंबामध्ये मी बोलते आणि मी यांचीच आई नाही, तुमची सुद्धा आई आहे हे समजून मला माझ्या विचाराला मी विराम देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, Sudarshana ma'am, for your valuable words.